ए चला चला चला, बॅग घ्या बॅग घ्या. बॅग कुठे आपली? विस्लम साहेब निघाले. विस्लम एक वडापाव द्यायला सांगितलं आईनं नातींसाठी. सोनारशी तर तिथे मिळतात की आई वडापाव? मिळतो तिथे वडापाव मिळतो. समजला का? हा मामा मामा हाय मामा शाना. हो काय करतोय ते का पैशाची हिशोब आता मला किती पाहिजे तेवढं घ्या. सो आम्ही चाललेलो आहोत आमच्या मावशीच्या घरी आणि या मामाकडून आम्ही जावळ काढणार आहे आणि त्याच्यासोबत जावळाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होणार आहे. आमच्या मावशीचं घर खूप मस्त आहे. सगळं माझ्या माहेरचं घर मस्त आहे. सगळ्यांचे घर मस्त असतात पण एक प्रेम असतं प्रत्येक घरामध्ये. प्रेमावरती घर कसं आहे ते समजलं जातं. आणि बघा इशू दिवसभर इतका तिनं गोंधळ केलाय खरं. पण आता तिचं जावळ काढायचंय. मामा आल्यापासून एकदम मॅडम टवटवीतच झालेत. आणि काजल बघा डोळे बघा डोळे. काजळ कसं नाही हे घरी घातलेलं काजळ आहे. चला आता आम्ही फायनल आर्विकला बाय करणार आहे. हा आमच्या घरातला असा एक डॉन आहे मेंबर की तो तुम्ही बघू शकता की तो असा आहे की सगळे गेले का ह्याचा आवाज निघतो. सो चला स्मिता पण येणार आहे आमच्यासोबत आणि आम्ही निघालो आता मावशीकडे. चला आता तिथला ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. तर मी चाललेली आहे माझ्या मावशीकडे. माझी जी सख्खी मावशी आहे ना तर तिथलं वातावरण त्यांचं घर आणि तो एकंदरीत कार्यक्रम मी तुम्हाला शेअर करते. 2 दिवसासाठी चालेल उद्या. मंडळी जाता जाता आमच्या इथे ना सोनारसिद्धाचं मंदिर आहे. खूप प्रसिद्ध मंदिर आहे आमच्या एरियामधलं आणि इकडे आम्ही आलेलो आहोत तर तुम्हाला दाखवते. चला दर्शन पण घेतो. इशूला पहिल्यांदाच मी इकडे घेऊन आली आणि बघा तर चला मंदिरात जातो. हो चला जय श्री स्वामी समर्थ. बाळानो शनाया आता मागून घ्या. जे बाप्पा जरा पहिल्यांदा आले आमचं बाळ. पहिल्यांदा आले. नमस्कार करा. नमस्कार. उयो जय बाप्पा. चलो भैयून आमचे वडापाव आणलेत बघा. भैयू वडापाव मी वडापाव आणले साहेबांनी. ना नेक्स्ट टाइम हे अशा पद्धतीचं मंदिर आहे बघा आमचं. किती छान मंदिर आहे इकडे. खूप फेमस मंदिर आहे. इथे ना प्रत्येक रविवारी इतक्या लोकांना जेवण असतं ना. महाप्रसादच असतो प्रत्येक रविवारी. प्रसाद असतो आणि इथे हो छोटा बाबू. इथे छोट्या बाळांना ना इथे आणलं जातं. जेव्हा बाळ जन्मतं ना तेव्हा प्रत्येक वेळेस प्रत्येक बाळाला इकडं आणलं जातं. बघा गुलाल वगैरे लावला. आमच्या इकडे सोनारसिद्धाचं मंदिर आहे म्हणजे जे एक ज्योतिबाचं कोल्हापूरला जो फेमस मंदिर आहे ना तर त्याचाच एक भाग आहे ना रे भैयू. म्हणजे त्यांच्याच प्रकारचं आहे ना हे ज्योतिबाच्या ह्याच्यातलंच. हां प्रतिकृती असं म्हणायचं त्या टाईपमध्ये. हां केस खूप मोठा आवार आहे ह्या मंदिराचा आणि खूप फेमस आहे आमच्याकडे. भरपूर लोक येतात इकडे. आणि इशू बघा कशी बघते. इशूचं पहिलं फर्स्ट टाईमच आहे इकडे दर्शनाचं आहे ना इशी का. तर चला तुळशी वृंदावन सुद्धा आहे इकडे. मस्त वाटतं आम्हाला खरं इकडे यायला प्रत्येक रविवार. जड आहे बॅग. शनायाने बॅग सांभाळायचं काम केले बघा. शनाया तर खरंच मोठी झाली. बॅग सांभाळते मस्त. येते का हाताला? नाही येत घंटी हाताला.
शिवण्या पण आमच्यासोबत आहे, स्मिता पुढे केली. आणि या मंदिराची प्रथा आहे की दर्शन घेतल्यानंतर कोणत्याही मंदिरामध्ये आपण कसं बसतो ना 2 मिनिट, अगदी तसं 2 मिनिट इथं बसलं जातं. पण बसायला खूप छान आहे बघा, प्राचीन मंदिर आहे. म्हणजे त्या काकांना पण मी विचारलं तर ते म्हटले खूप जुनं मंदिर आहे याचं बघा, दगडी बांधकाम. आणि या कट्ट्यावर बसायला खूप छान वाटतं. एंट्रीच्या ठिकाणीच हा कट्टा आहे आणि पुढे असं मोठा आवारा आहे आणि हे मंदिर आहे. श्री सोनार सिद्ध महाराज की जय. दर्शन वगैरे झालं. आता फक्त अगदी 10 मिनिटामध्येच आम्ही पोचणार आहोत. मावशीचं घर इथून जवळच आहे, 10 मिनिटामध्येच आम्ही पोचणार आहोत. तर चलो जायचं, बॅग आणि पर्स, बॅग घे, बाय बाय. चला, दर्शन छान झालं. गर्दी नव्हती जास्त ना, त्यामुळे पटकन नंबर आला. इशूच बघा कसं झालंय. या पोरींकडे बॅग आणि पर्स दिले मी मस्त रिकामी, त्यामुळे चांगलं वाटते. पोरी एवढ्या मोठे झालेत की आता सगळं हँडल करायला लागलेत. सिद्धाचं दर्शन घेऊन आम्ही मावशीच्या घरी पोहोचलो. आता ही माझी सख्खी मावशी आहे आणि तिला मुलगी नाही आहे, पण तिनं लहानपणापासून, म्हणजे मी अगदी लहान होते, मला समजत नव्हतं तेव्हापासून तिने मला इतकं माया लावलेली आहे, इतका जीव लावलेला आहे ना, त्यामुळे आम्हाला ती मावशी असल्यासारखं वाटतच नाही, एक आई असल्यासारखंच तिनं लहानपणापासून माझं लाड केलेला आहे. आणि आता शिवण्याचा, शनायाचा, आद्विकाचा, इशिकाचा सुद्धा ते तेवढ्याच प्रेमाने लाड करते. आणि जसं मी मुंबईला असली तरीसुद्धा शनाया इकडे येऊन राहते, शिवण्या इकडे येऊन राहते. त्यांना आमची गरज पण पडत नाही की माझी मम्मी असेल तरच आम्ही राहणार, असं काही नसतं. तर पोरींना आम्ही नसताना सुद्धा, मी आणि स्मिता नसताना सुद्धा इकडे मावशीकडे आरामशीर राहतात आणि त्यांना इकडे खरं खूप छान वाटतं. आल्यानंतर मावशीचं, काकाचं एंटरटेनमेंट करायला ह्या कुठेही कमी पडत नाही. शनाया आणि शिवण्या आल्यानंतर त्यांचा डान्स आणि आद्विकाचा सुद्धा तुम्ही डान्स बघाल तर खूप छान प्रकारे आल्यानंतर त्यांनी एंटरटेनमेंट केलं. तर डान्सचं जे म्युझिक आहे तर ते मी ॲड केलेलं नाही, कारण आपल्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येतो. तर आल्यानंतर आमचं अशा पद्धतीचं स्वागत झालेलं आहे आणि आम्ही मंडळी छान असा त्यांचा डान्स बघत होतो, एन्जॉय करत होतो. त्यामुळे आज आम्ही आलो होतो इशिकाचं जावळ काढायला. अरे इशू, मामाकडून गिफ्ट आहे तुला. हे बघ, हा हे खेळवायला, आता हाच ओढतो. इशू, हा हा, नाही हेच मापाचं जास्त. आद्विका खेळा तिला. हे खुश झालं बरं का इशू. इशू काय वाजतंय, गुंडा कपडे कसले झाले आणि तोंड कसले झाले. खुश किती झाले. नाही पडत नाही ह्याच्यातून. आद्विका काय हे बघी, ते खेळायला, नाचायला म्युझिकवर. हा इशू खेळ गोल गोल मस्त फिरवलं तिला जरा गोल असं. अरे अय्या, छान आवडली. इशूला आवडलेलं दिसतंय बरं का, इशू चांगली खुश आहे. अरे इशू, हो फिंगर ते ताप आलाय का, हे की नाही इशू. कशी झाले लगेच डोळे तुझे, असे फ्रेश राहायचं. मत्त आता खेळली की नाही तू, खेळलीस की नाही. ताठी केले का, ताठी सगळं केले, ताठी केले. आपण थोडंसं पहिले हे करू, शूटिंग करून. शणूला पण झोपले. शणू कुठे गेली, शणू नाही, शणू फिरते वाटते इकडे तिकडे. ये शणू आहे बघा, आईस्क्रीम खाल्ले आता एवढं आणि खोकला आलाय. आद्विका आपण आता केली म्हटलं करायला बघा. तेव्हा ही सगळी आमची फायनल तयारी झाली. हे सगळं काकांची आयडिया डेकोरेशनची, मस्त केले खरं, युनिक. मी पण पहिल्यांदाच बघितलं हे डेकोरेशन असं वाला छान आहे. मी पण कधी केलं नव्हतं इकडे. वाल्याच्या व्यवस्था अंतरले. आणि एक गिफ्ट तुम्हाला दाखवायचं आहे, जे की इशू केला बाहेर गाडीचे बय्यो. आणि ते कपडे घालते की त्याला द्यायचं आहे. दोंडे कलेक्शनची ॲड. हो ती झोपलं ते पेंगायला. हे गिफ्ट आमच्या ब्रोसाठी आहे इशिकाकडून, पण इशिकाची झोपली आता सध्या, त्यामुळे मीच गिफ्ट देते. आणि तू पण करून बघ, तू त्यालाच घेऊन गेलीस. सरप्राईज नाहीये. हे बघ
मला खूप आवडला. आणि तुला आवडला ना? का मलाच आवडला म्हणून? आता तो त्याला कसा दिसतो आपण ते बघूया. आणि तू आणलेली गिफ्ट पण इथला पण इश्यू. तो इकडे छान मस्त समजा मावशीने डेकोरेशन केले, ताट वगैरे छान बनवून ठेवले आणि याच्यात कात्री ठेवणार, पण अजून आमची कात्री सापडलेली नाहीये. सो आणि हे बाळाचं गिफ्ट बेबीसाठी आणलेलं हे गिफ्ट. शनाया पाय खाली कर, बाळा खाली करून पाय. इशिकाचं जावळ काढायचा मान माझा मावस भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा भैया आहे ना प्रतीक, तर त्याला दिला होता. कारण आम्ही त्याला म्हणजे सक्का भाव असल्यासारखंच मानतो आणि त्यामुळे आम्ही मावशीकडे आलो होतो जावळच्या निमित्ताने. तर त्यांनी छान इशिकाला ड्रेस घेतला, शिवाय गिफ्ट म्हणून सायकल सुद्धा भैयाने घेतलेला आहे. आणि मी सुद्धा त्याला कपडे घेतले होते, पण त्याने शर्टच फक्त चॉईस केलेला आहे आणि पॅन्टच घेतलेली नाहीये. फक्त शर्टवरतीच नवीन शर्ट घालून तो जावळ काढणार आहे इशिकाचा. बाबा काय चाललंय इशिका? मस्त चाललंय. गरम पण होते असलं ना. दे तुझा हात काढ, दे दे हात. आता उद्या बघायचं. शिव त्याला खाली सोड बेबीला. मामा मामा चांगलाच दिसतोय तर टॉवेल ना टोपी. हात तुझा हात काढ. मावशीने शेजारच्या 5 बायकांना पण बोलवलं होतं आणि 5 बायकांनी ओवाळू नंतर इशिकाचं जावळ काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला. शनाया हात. अरे कृष्णा केवढं ते कुंकू ते कुठे जरा बघते मामा. मामाला कोणीच चाललं. मामा चालायचंय. मामाने चाललं. मामा नाही ते तुला जिला मावशीने केलं थोडंसं. अरे गुंडा कसं चाललंयस तू? कसं चाललंय? उठा उठा. शनू चिखल मध्ये भरून आले काय? तिथे बाहेर खेळत होता ना. हा हा हा. मुलं म्हटलं का तेवढं राहतं. आता 8 जणी होते तर बघ ना तरी. 1 2 3 4 5 6 7 8 जणीच होते. हिला पाठव हिला. हा मावशी करेल ना तिच्या सोबत. मावशी तुझा नको नको तिच्या डोळ्या नका जास्त हे करू. शनाया सांभाळून पकडा. जा बाळा तू करतो. हा रामकृष्ण हरी टिक्का लावणार. रुक्मिणी आहे अगं बाई, त्यामुळेच टिक्के वगैरे आहेत. शनू तिकडे दे. हे बघ इशू तुझी फ्रेंड आली बघ. इशू तुझी फ्रेंड, इशूची फ्रेंड आहे ही. इशू हा इशू तुझी फ्रेंड आली बघ ते बघ. शिव चल. हा थांबा मामा बसून घ्यावे. मामानं भाचीचं जावळ काढण्याची प्रथा अगदी पूर्वापारपासून आलेली आहे. मग कोणी केसाची एक बट काढताना ना कोणी सोन्यामध्ये धरून काढतं, कोणी खोबऱ्यामध्ये. तर आम्ही इशिकाची खोबऱ्यामध्ये पकडून काढली होती, पण इशिकाची तब्येत ठीक नसल्यामुळे ना आम्हाला खूप सारं तिला हँडल करावं लागत होतं. इशिका अक्षरशः तापामुळे फणफणत होती, त्यामुळे तिला आम्ही ना खूप हँडल करूनच तिची केसाची एक बट काढून दिली. बट आली हा बरं हा येते. अरे 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 कृष्णा
बटली का आली आमची याच्यात ठेवा छान बटीला लई महत्व आहे फोटो काढला नाही मी व्हिडिओ केला. त्यानंतर मावशीने 5 बायकांना हळदी कुंकू आलेल्या सर्वांना लावला आणि बर्फी सुद्धा वाटली. महालक्ष्मी महाकाली आहे आमची. इथे लाव तुझं आज कपाळ भरून टाकते ते पुरी. अगं बस हळदी कुंकू संपलं. खूप सतवते त्यांची स्टाईल बघ. स्टाईल कुठे आता तुम्हाला फिरायला पिकनिक पॉइंटला गेलाय स्टाईल एवढं मारताय. खूप पळते त्या. हा कशा नाही इथं खायला प्यायला हा ए खायला तुम्हाला तेवढं हे असते. चला काका आईस्क्रीम परत आणणार नाहीत काका. हे नाटक नाही करत. चला नाही नाटक करते का मुद्दाम. तर अशा प्रकारे आमचा जावळाचा कार्यक्रम झालेला आहे. आणि त्यानंतर मावशीने पापड भजी कुरवड्या चपाती आमरस आणि वांग्याची भाजी केलं होतं. तर मुलींनी पण मस्त जेवण वगैरे केलं. आम्ही संध्याकाळी छान प्रकारे जेवण केलं गप्पा वगैरे मारल्या. आणि आम्ही पण बऱ्याच दिवसानंतर मावशीकडे राहायला आलो होतो. नाहीतर एरवी दिवाळी असू दे किंवा कुठला कार्यक्रम असेल ना तर येतो आणि राहतो सुद्धा. तर असं मावशीकडे राहण्याला कोणतं निमित्त लागत नाही. पण कसं होतं की तेवढा वेळ असेल तरच इकडं येणं जास्त होतं नाही तर मग राहणं जमत नाही. पण आम्ही मावशीची भेट घेतल्याशिवाय जात नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटून नवीन व्हिडिओमध्ये.